नमस्कार. आपण आज बनवणार आहोत घरचं गरमागरम आणि खूपच चवदार टॉमॅटोचं सार. अगदी साध्या घरातल्याच साहित्यांसोबत. घरात असणाऱ्या साध्या साहित्यापासून झटपट तयार होणारी आणि भातासोबत खूपच चवदार लागणारी अशी गरमागरम टॉमॅटो साराची रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम साहित्य बघूया. आपण एका भांड्यात टॉमॅटो आणि कांदा उकळवून घेऊया. टॉमॅटो नीट नरम मऊ झाला की गॅस बंद करा आणि त्याच्या साली काढून घ्या. नंतर आपण हे जे साहित्य बघत आहोत ते पाहून घेऊया. मी इथे 4 प्रकारच्या लाल मिरच्या घेतल्या आहेत. एक म्हणजे लवंगी तिखट मिरची, बेडगी मिरची, संकेश्वरी मिरची आणि काश्मीरी लाल मिरची. ओलं खोबरं घेतलं आहे. आल्याचा तुकडा थोडा घेतला आहे. 10-12 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. काळी मिरी घेतली आहे. कढीपत्ता घेतला आहे आणि सुके धणे घेतले आहेत. कोथिंबीरही घेतलेली आहे. हे सर्व साहित्य आपण मिक्सरला वाटून घेऊन त्याचं छान बारीक असं वाटण करणार आहोत. परंतु आपण त्यानंतर जसे टॉमॅटो आणि कांदा हा नरम करून घेतला त्याचप्रमाणे धणे आणि मिरच्या ह्या देखील आपल्याला गरम पाण्यामधून उकळवून घ्यायच्या आहेत. बरं का मैत्रिणींनो, याच्याने साराला चांगला असा दाटसरपणा येतो. हे सर्व साहित्य मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि त्याचं एक बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. नंतर आपण फोडणीची तयारी करूया. आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊया. त्यात राई, जिरं घालून कढीपत्त्याची 4-5 पानं टाकून, हळद 1 चमचा टाकून ही फोडणी परतवून घेऊया आणि त्यात आपण जे मिरचीचं वाटण केलं आहे ना ते घालून घेऊया. आणि आता हे सर्व नीट छान एकत्र 2-3 मिनटं परतवून घेऊया. आणि आपल्याला गरज असेल तितकं पाणी आपण त्यात घालून घेऊन साराला छान उकळी काढूया. नंतर त्यात मीठ आणि 1 चमचा कोकमाचा आगळ घालून घेऊया. कोथिंबीर घालून घेऊया आणि हे छानपैकी एकत्रित करून 2 ते 3 मिनटं चांगलं शिजवून घेऊया. छान उकळी येईल. बस तयार आहे आपले गरमागरम टॉमॅटोचं सार. भाताबरोबर खाण्यासाठी अगदी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि मला नक्की खूप विश्वास आहे की तुम्ही ही नक्कीच करून बघणार. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सार असं लिहा आणि मैत्रिणींनो, अशाच सोप्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब